नमस्कार. मी पूर्वी पाटील आपल्या सर्वांचे स्वागत करते नवीन भावस्पर्शी कथा मालिकेत, जिचे नाव आहे दैव जाणिले कुणी. कथा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. दैव जाणिले कुणी भाग 2. विधी आणि अविक मस्त गप्पा करत येत होते, पण इकडे विधीच्या घरी मात्र वातावरण चांगलंच गरम झालं होतं. विधीच्या घरी तिची आत्या आणि आत्याची पूर्ण फॅमिली आली होती. विधीच्या फॅमिलीमध्ये तिचे आई बाबा, साक्षी आणि सचिन चौधरी आणि एक मोठा भाऊ विराज, एवढेच लोक होते. पण तिच्या आत्याची फॅमिली बरीच मोठी होती. विधीच्या आत्याच्या सासूबाई म्हणजे मालतीबाई या अतिशय समजदार असं व्यक्तिमत्व होतं. कमी वयातच 2 मुलं पदरात असताना नवऱ्याचा झालेला अपघाती मृत्यू त्यांनी बघितला होता. मोठ्या हिमतीने त्यांनी त्यांच्या मालकीच्या छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावर भाजीपाला पिकवून स्वतःचं आणि स्वतःच्या 2 मुलांचं पोट भरलं आणि सोबत मुलांचं शिक्षण पण केलं. दोघं मुलांनी पण आईच्या कष्टाचे चीज करत चांगलं शिक्षण घेऊन चांगल्या मार्गांवर गेले. ते मोठ्या मुलाने भाजीपाल्याचाच व्यवसाय वाढवला आणि आता एवढ्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवला की शेतात पिकवलेल्या भाज्यांवर प्रक्रिया करून पूर्ण देशातच नव्हे तर विदेशात पण पाठवू लागले होते. ते लहान मुलगा पण मंत्रालयात मोठ्या पोस्टवर होते. मोठ्या मुलाचं लग्न विधीच्या आत्यासोबत झालेलं. विधीची आत्या म्हणजे वैशाली आणि त्यांचे पती म्हणजेच सुरेशराव हे विधीच्या बाबांचे खूप जिवलग मित्र. सुखदुःखात कायम दोघे सोबत होते. लहान असल्यापासूनच सुरेशरावांना वैशाली आधीपासूनच आवडत होती. पण दोघं परिवारांमधील आर्थिक दरी बघता त्यांनी त्यांच्या मनातलं कधीच होठावर येऊ दिलं नाही. पण कसं काय माहिती, मालतीबाईंना मुलाच्या मनातलं हे गोड गुपित कळून चुकलं होतं. मग त्यांनीच पुढाकार घेत वैशालीच्या घरी जाऊन तिचा हात मागितला आणि सोबत हे पण सांगितलं की वैशाली कायमस्वरूपी सुखात राहील, तिला त्या कसलीच कमी पडू देणार नाही. आणि त्यांनी ते खरं पण करून दाखवलं. वैशाली आणि सुरेश यांना 2 मुलं, मोठा आरोह आणि लहान अमृता. मालतीबाईंचा लहान मुलगा महेश मंत्रालयात चांगल्या मोठ्या पोस्टवर होता. महेशरावांचं लग्न लीना नावाच्या अतिशय सालस मुलीसोबत मालतीबाईंनी लावून दिलं होतं. महेश आणि लीना या जोडप्याला अविक आणि अवनी अशी 2 मुलं होती. हे सर्व मालतीबाईपासून ते अवनीपर्यंत सर्वजण विधीच्या घरी आले होते, अविकला सोडून, कारण तो तर विधीसोबतच होता. हे बघ सचिन, 27 वर्षांपूर्वी मी जे वैशाली बाबतीत तुझ्या वडिलांना सांगितलं होतं तेच मी आता विधीच्या बाबतीत तुला सांगते. मला आई म्हणतोस तू, माझ्यावर विश्वास ठेवू शकतो तू, मालतीबाई सचिनरावांना म्हणाल्या. आई, तुझ्यावर विश्वास आहेच ग माझा, पण माझी विधी लहान आहे ग अजून खूप, सचिनराव म्हणालेत. अरे, तर मग मी कुठे आताच लग्न लावून दे म्हणते तिचं,
2 वर्ष, 3 वर्ष तू म्हणशील तेवढं थांबू की आम्ही? मालतीबाई म्हणाल्या. हो, पण तोच विधी धावतच घरात शिरली. हॉलमध्ये सर्वांना बसलेलं बघून ती एक क्षण थबकली. विधू बच्चा, आलीस तू? वैशालीने तिला हाक मारली. आत तू. विधी सरळ येऊन वैशालीच्या गळ्यात पडली. विधीची लाडकी आत्या आणि वैशालीची अतिशय लाडकी भाची होती ती. त्या दोघी सोबत असल्या की मग तिसरं कोणी लागत नसे त्यांना. आत्तू, आज काही खास आहे का? तुझी पूर्ण फॅमिली पाहुणचाराला आली आहे आमच्याकडे ते. विधी हळूच वैशालीला म्हणाली. विधे, स्वतःची बॅग तर घेत जा. नोकर बनवून ठेवलाय तू मला. घे आता, नाहीतर फेकून. बोलता बोलता अचानक स्वतःची पूर्ण फॅमिली तिकडे पाहून अवी गप्प झाला. अवी, ये ना बेटा, बस. सचिनरावांनी अवीला म्हटलं. हो मामा. अवीने विधीची बॅग टेबलवर ठेवली आणि तो आरोहजवळ येऊन बसला. त्याने नजरेनेच आरोहला काय चाललंय विचारलं. तसं आरोहने एक छान स्माईल दिली आणि ती स्माईल बघून अवी काय ते व्यवस्थित समजून गेला. अवीच्या चेहऱ्यावर पण खूप मोठी स्माईल आली. तो आता आनंदाने सर्व बघत होता. इतके सर्व लोक बसले होते तिथे, पण विधी आल्यापासून फक्त विधीचाच आवाज येत होता. सर्व तिच्याकडे चेहऱ्यावर एक स्माईल घेऊन बघत होते. विधीचा मोठा भाऊ विराज, त्याला काही हे पटलं नव्हतं. तो जरा रागातच होता. त्याची धुसफूस त्याच्या आईच्या लक्षात आली होती, पण आता वेळ नव्हती त्याच्यासोबत बोलायची. तो हसत वैशालीसोबत बोलणाऱ्या विधीला बघत होता. विराजचा रागाने लाल होणारा चेहरा बघून साक्षीने विधीला हाक मारली. विधू, बाहेरून आलीस ना आणि तशीच बसली आहे? जा, आधी फ्रेश हो. साक्षी विधीला म्हणाल्यात. अगं मम्मा, मी फ्रेशच आहे. महत्वाची न्यूज तर सांगायचीच राहिली बोलता बोलता. तुला माहिती आहे, मी कॉलेजच्या बुकमध्ये माझी एक कविता दिली होती. त्या कवितेला पहिलं बक्षीस मिळालंय. आमच्या मॅमनी स्वतः मला बोलावून कौतुक केलं माझं. आणि छोटी आत्या हा अव्या मला हसत होता मी कविता करते तर. विधी आधी तिच्या आईला आणि मग नंतर अवीच्या आईला म्हणजेच लीनाला म्हणाली. तो वेडाच आहे ग, त्याच्याकडे काय लक्ष देते. मग बक्षीस मिळालंय, पार्टी कधी करायची? लीनाने विचारलं. हो विधुदी, आपण मस्त पार्टी करूया. किती दिवस झाले पार्टीच नाही केली आहे. काय ग मोदी? छोटी अवनी म्हणाली. हो हो, करू की. मस्त प्लॅन करूया, अमृताही म्हणाली. ए अमोदी, एवढं काही मोठं नाही केलंय मी जे तू प्लॅन वगैरे करायच्या गोष्टी करते. विधी अमृताला म्हणाली. बक्षीस बक्षीस असतं, त्यात छोटं मोठं काही नसतं. आणि आमच्या परीने बक्षीस मिळवलं तर आम्हाला आनंदच होणार ना. चला, करा तुम्ही मुलं मिळून प्लॅन. स्पॉन्सर मी करतो. सुरेशराव आनंदाने म्हणालेत.
थँक्यू मामा. विधी गोड हसतच सुरेशरावांना म्हणाले. वेलकम बेटा. सुरेशरावही प्रेमळ शब्दात म्हणाले. पण आज तुम्ही सर्व अचानक कसे इथे? नाही म्हणजे मोठे मामा, छोटे मामा त्यांचं कामं सोडून, दोघी आत्या त्यांचं किचन सोडून, यांचं कॉलेज सोडून आणि ही आजी हिचा देव सोडून, आणि सर्वात महत्त्वाचे हा काळाराम याचा अभ्यास सोडून सोबत कसे काय आला तिकडे? काही महत्त्वाचे आहे का जे मला माहिती नाही आहे? विधी तिच्या बाबांना बघत म्हणाली. विधीने आरोहला काळाराम म्हटल्याचे बघून त्याला त्याचे भावंड होठ दाबून हसत होते आणि आरोहचा चेहरा तर एवढा छोटासा झाला होता. मी कोणत्या अँगलने काळा दिसतो ग तुला? मान्य आहे तुझ्या एवढा गोरा नाही आहे म्हणून काय काळा झालो का मी? आरोह लटक्या रागात विधीला म्हणाला. आता काळा आहे तर काळाच म्हणणार ना. माझा दादा बघ कसा छान गोरा गोरा आहे. विधी विराजकडे बघतच म्हणाली. हो बाई, तू गोरी, तुझा दादा पण गोरा, मीच तेवढा काळा आहे. पण राहायचं तर तुला या काळ्यासोबतच आहे आयुष्यभर. आरोह हळूच म्हणाला. आरोह थांब. विधी आज जा. विराज विधीचा मोठा भाऊ म्हणाला. अरे पण दादा, सर्व बसले तिथे आणि मी का आज जाऊ? विधीने विराजला विचारलं. सांगितलं ना आज जा म्हणून. अमृता आणि अवनी तुम्ही दोघे पण तिच्यासोबत जा लवकर. विराज चिडून म्हणाला. या दादाला काय झालं अचानक? विधी स्वतःशीच म्हणाली. विराजचा रागीट आवाज ऐकून विधी, अमृता आणि अवनी गपचूप उठून विधीच्या रूममध्ये गेल्यात. अमुदी, काही झालंय का ग? मी आली तेव्हा पण सर्व टेन्सच दिसलेत मला. आणि दादा तर कधी रागवत नाही, पण आज का रागवला एवढा? विधीने अमृताला विचारलं. हे बघ विधू, तू नको टेन्शन घेऊस. सर्व ठीक आहे आणि काही असलं तरी आपल्या घरचे बघून घेतील ना. अमृता विधीला म्हणाली. हो ते तर आहेच, पण एक सांगू का दी, मला ना वेगळीच फिलिंग येते. काहीतरी वेगळंच होणार आहे अशी. विधीने म्हटलं. ते सोड गदी, मला तुझी पोएम म्हणून दाखव ना, बक्षीस मिळालेली. मी माझ्या फ्रेंडला सांगेन तुला बक्षीस मिळाल्याचं. त्यांना खूप आवडतेस तू. अवनी विषय बदलवत विधीला म्हणाली. हो का? आणि तुला नाही आवडत का मी? विधीने अवनीला म्हटलं. कोण म्हणालं? तू तर माझी फेवरेट आहेस आणि आमच्या घरात तर तू सर्वांनाच आवडतेस, म्हणून तर तुला न्यायचं आहे आम्हाला. अवनी बोलता बोलता बोलून गेली. मला कुठे नेताय तुम्ही? विधी डोळे बारीक करत अवनीला म्हणाली. अगं सुट्टीचं घरी म्हणते ती. अमृता डोळ्यांनीच अवनीला दटावत म्हणाली. तसं अवनी गप्प बसली, पण तोच बाहेरून
विराजचा चांगलाच मोठ्याने बोलायचा आवाज आला आणि विधीसकट त्या तिघी घाबरून बाहेर पडाल्या. कथा नवीन आहे आणि भाग ही छोटे आहेत, त्यामुळे लिंक लागणं थोडं कठीण आहे, पण होईल सर्व क्लिअर लवकरच. कथा कशी वाटते ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.